Welcome back to our Maths Funder YouTube channel. Today we are going to see the second chapter, number work. And in this chapter we are going to learn how to make 2-digit numbers, 3-digit numbers, 4-digit numbers and 5-digit numbers, how they read, also place values, expanded form, inequalities and word problems, etc. So I think that without wasting more time, we are going to start the problem set number 2 from this chapter. And in this problem set, the first question is here. पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला, using the digits 0 1 2 3 4 5 6 7 8 9, write 10 each of 2 3 4 and 5 digit numbers. Read the numbers. आपल्याला या ठिकाणी 0 to 9 असे 10 digits दिलेले आहेत. Write 10 each of 2 3 4 and 5 digit numbers. 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या आणि 5 अंकी संख्या अशा प्रत्येकी आपल्याला 10 लिहून काढायच्यात. म्हणजे 2 अंकी 10 संख्या लिहायच्यात, 3 अंकी 10, 4 अंकी 10, 5 अंकी 10. रीड द नंबर्स अँड ऑल्सो रीड दॅट नंबर्स. आणि त्या संख्याचं आपल्याला वाचन पण लिहायचंय. तर चला आपण या ठिकाणी मी तुम्हाला 2 डिजिट नंबर्स लिहून दिलेले आहेत, 3 डिजिट नंबर्स या ठिकाणी लिहून दिले आहेत. याहीपेक्षा वेगळे तुम्ही नंबर्स तयार करू शकता. तर चला पहिला नंबर पहा, मी 10 तयार केलाय. तर सुरुवातीला कधी लक्षात घ्या, नंबर तयार करताना 0 जो आहे ना, 0 हा 0 कधी सुरुवातीला घ्यायचा नाही, 0 पासून सुरुवात नाही करायची. आणि जर स्टार्टिंगला तुम्ही 0 घेतला तर त्याला व्हॅल्यू नसते, त्या नंबरला म्हणजे 0च्या प्लेसमेंटला व्हॅल्यू नसते. तर या ठिकाणी पहा आपण 1 पासून स्टार्ट करतोय. 1 0 हा नंबर असेल आपला 10. नंतर 1 वर आपण 2 घेऊया, 1 2 12. नंतर 1 वर मी पुढे 3 घेतलाय, 1च्या पुढे 13, 1च्या पुढे 4 घेतला 14, 1 नंतर 5 घेतला 15, 1 6 16, 1 7 17, 1 8 18, 1 9 19 आणि 1 1 नंतर तुम्ही रिपीट पण करू शकता. रिपिटेशन इज अलाउड हिअर. रिपिटेशन अलाउड आहे आपल्याला, डिजिटचा काय प्रॉब्लेम नाही. तर अशा आपण एक 2 अंकी 10 संख्या बनवल्यात. मी 1 चा यूज केलाय, म्हणजे 1 वर 0 घेतला, नंतर 1 वर 2 घेतला, 1 वर 3 घेतला, 1 वर 4 घेतला आणि नंतर फायनली 1 रिपीट केलाय. तर अशा प्रकारे 10 डिजिट्स 10 नंबर्स मी या ठिकाणी तयार केलेले आहेत. तर तुम्ही याहीपेक्षा असे वेगळे नंबर्स तयार करू शकता. मी सुरुवात 1 पासून केली, तुम्ही 2 पासून स्टार्ट करू शकता. 2 0 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 2 7 2 8 2 9 अँड लाईक दिस. या ठिकाणी 2 पासून पुन्हा आपल्याला 10 नंबर्स मिळाले. तर याप्रमाणे तुम्ही असं पुढे जाऊ शकता, भरपूर नंबर्स तयार होतील या ठिकाणी. याचप्रमाणे आपण 3 डिजिट नंबर्स तयार करणार आहोत. तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला असे काही नंबर्स तयार करून दिलेत. यातले कोणतेही 3 डिजिट्स तुम्ही घेऊ शकता. रिपिटेशन अलाउड आहे आपल्याला, म्हणजे एखादा डिजिट रिपीट झाला तरी चालू शकतो, असं काही नाही. किंवा तिन्ही डिजिट्स तुम्ही रिपीट करू शकता. जसं मी या ठिकाणी 1 0 2 लिहिलंय, तर तुम्ही 1 पण लिहू शकता, 1 1 1 किंवा 2 2 2 लाईक दिस. तर मी हा पहिला नंबर या ठिकाणी तयार केलाय, 1 0 2. 3 डिजिट नंबर 102, 201, 321, 435, 508, 678, 789, 901, 123, 235 लाईक दिस. तर चला आपण आता पुढे या ठिकाणी आपण 2 डिजिट नंबर्स पाहिले, 3 डिजिट नंबर्स पाहिले. आता आपण विचार करूया 4 and 5 डिजिट नंबर्स. 4 डिजिट नंबर्स, 4 डिजिट 4 अंकी संख्या बनवायच्या. यातले कोणतेही 4 डिजिट्स घ्या तुम्ही, नंबर तयार होत जाईल. फक्त सुरुवातीला 0 नाही घ्यायचं, एवढी प्रिकॉशन ठेवायची, बाकी काही नाही. या ठिकाणी पहा सुरुवातीला 0 नाही घ्यायचं आहे. मी 1 ने स्टार्ट केलंय, तुम्ही 2 ने स्टार्ट करू शकता, 3 ने स्टार्ट करू शकता, अप टू 9. कोणत्या एका डिजिटने स्टार्ट करा आणि 4 डिजिट नंबर तयार करा. हा नंबर होईल 1025, 1235, 1348, 1432, 1549, 1678, 1700, 1881, 1976, 1122. इथे समोर मी रीडिंग लिहून दिलेलं आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल, काही अवघड नाहीये. मला असं वाटतं तुम्ही भरपूर असे वेगवेगळे नंबर्स तयार करू शकता.
थोडेसे डिजिट अल्टरनेट करून नंबर्स आपल्याला बनवता येतात, काही अवघड नाहीये. चला आपण आता शेवटचा 5 डिजिट नंबर पार्ट पाहूया. आपल्याला आता शेवटचा पार्ट 5 डिजिट नंबर्स तयार करायचे आहेत. तर यातील कोणते तुम्ही 5 डिजिट सिलेक्ट करू शकता. फक्त सुरुवातीला तुम्हाला 0 नाही लिहायचं आहे, बाकी कोणते नंबर्स डिजिट सिलेक्ट करा, नंबर तयार होऊन जाईल. या ठिकाणी मी 10 नंबर्स तयार केलेत. तुम्ही कोणते नंबर्स तयार करू शकता, असं काही नाही. तर पहा, पहिला नंबर पहा या ठिकाणी 20,251, 32,353, 43,485, 54,326, 65,497, 76,788, 87,009, 98,810, 59,761, 61,225. तर अशा प्रकारे आपण विद्यार्थी मित्रांनो 2 डिजिट, 3 डिजिट अँड 4 डिजिट, 5 डिजिट नंबर्स अशा प्रकारे आपण हे 10 प्रत्येकी पाहिलेले आहेत. तर अत्यंत इझी आहे, फक्त प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला पहिला क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे. तर मला असं वाटतं यावर डिपेंड एक्झाम्पल्स आपण 4th स्टँडर्ड मध्ये पण सॉल्व्ह केले आहेत. चला आपण सेकंड क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2, फिल इन द ब्लँक्स इन द टेबल बिलो. इथे एक टेबल दिलेला आहे आणि याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स म्हणजे ज्या काही तुम्हाला आता रिकाम्या चौकटी आपल्याला दिसत आहेत ते आपल्याला भरायचे आहेत. तर टेबलमध्ये काय दिलंय, देवनागरी न्यूमरल्स म्हणजे मराठीमधील या ठिकाणी या संख्या लिहून दिलेल्या आहेत मराठीमध्ये. इंटरनॅशनल नंबर्स इंग्रजीमध्ये या संख्या या ठिकाणी लिहून दिल्यात इंग्लिश लेटरचा यूज करून. नंबर्स रिटन इन वर्ड्स, आणि हेच जे काही नंबर्स आहेत वर्ड्समध्ये या ठिकाणी लिहिलेले आहेत, म्हणजे स्पेलिंगमध्ये लिहिलेले आहेत. तर आपल्याला आता पहा, पहिलं जे एक्झाम्पल आहे त्यांनी सॉल्व्ह करून दिलेलं आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये पहा, हा जो नंबर आहे देवनागरी न्यूमरल्स म्हणजे मराठीमध्ये आपल्याला ही संख्या लिहून दिली. इंटरनॅशनल नंबरचा वापर करून आपल्याला हाच नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. 3 हा फक्त इंग्रजीमध्ये काढा, 2 नंतर 7, 5, 6. तर अशा प्रकारे हे आपला आन्सर असणार आहे. पहा मी ते स्टार करतो, ही फिल इन द ब्लँक्स आहे आपली. आता या ठिकाणी पुन्हा पहा, ही संख्या आपल्याला इन वर्ड्स लिहायची आहे. तर हे 32,000 ही 1000 प्लेस आहे, 32,756, 32,700 and 56, FIFTY 56 याप्रमाणे आन्सर येईल. आता पुढे पहा एक्झाम्पल नंबर 3. इंटरनॅशनल नंबर मध्ये आपल्याला नंबर दिलेला आहे इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये. हा आपण देवनागरी मध्ये लिहूया म्हणजे मराठी अंक लिहायचे आपल्याला. 6 त्यानंतर 7 8 5 and 9. आता आपल्याला इन वर्ड्स लिहायचं आहे आपल्याला पुढे. पहा 67,000 ही 1000 प्लेस आहे, 67,859. चला आपण वर्ड्स मध्ये लिहूया. 67,000 हे स्पेलिंग आपले पाठ पाहिजेत, 1000चं स्पेलिंग पाठ पाहिजे. 800 EIGST 100 HUNDRED 800 and 59 and 50 FIFTY 9 NINE 59. पहा एक्झाम्पल नंबर 4. देवनागरी मध्ये आपल्याला नंबर दिलाय, इंटरनॅशनल मध्ये लिहूया आपण. 1 नंतर 0 3
and 4. आता हाच नंबर आपला वर्ड्स मध्ये लिहायचा आहे. 1000 100 प्लेस नाहीये, 0 आहे. 1034 1034 तर याप्रमाणे आपला आन्सर. आणि 5th नंबर आता वर्ड्स मध्ये आपल्याला नंबर दिलेला आहे, म्हणजे स्पेलिंग मध्ये दिला आहे. आपल्या देवनागरी आणि इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये तो लिहायचा आहे. तर सोपा आहे. आपल्या 1000 पर्यंतचा हा नंबर दिलेला आहे. 1000 प्लेस आहे 27,000. तर चला आपण आधी इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये लिहूया. 27,000 1000 प्लेस भरून टाका. 27,000 साठी 27. पुढे 100 दिले तर आपल्याला 800 कॉमा द्या 800 अँड पुढे 95 पुढे फक्त 95 लिहा. आन्सर तयार. हाच नंबर आपल्याला देवनागरी मध्ये लिहायचा आहे. 2 7 8 9 and 5. तर अत्यंत इझी असणारा क्वेश्चन. तर चला आपण क्वेश्चन नंबर 3 ला स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 3. ऍज अ पार्ट ऑफ द अवॉर्ड प्लास्टिक प्रोजेक्ट, जिल्हा परिषद schools made and provided paper bags to provision stores and green grocers. Read the taluka wise number of bags and write the number in words. जिल्हा परिषद स्कूल आहे आणि या जिल्हा परिषद स्कूल म्हणजे या शाळेने अवॉइड प्लास्टिक प्रोजेक्ट, प्लास्टिक टाळा उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि या उपक्रमाचा एक भाग म्हणून ऍज अ पार्ट ऑफ द एक भाग म्हणून त्यांनी काय केलंय, पेपर बॅग्स तयार केल्या आणि त्या प्रोव्हाइड म्हणजे त्या पुरवल्यात. कोणला पुरवल्यात? टू प्रोव्हिजन स्टोअर्स म्हणजे किराणा मालाचे जे काही दुकान आहेत त्यांना ते पुरवल्यात. कारण या ठिकाणी जास्तीत जास्त प्लास्टिकचा वापर केला जातो. आणि त्याचप्रमाणे ग्रीन ग्रोसर्स म्हणजे जे भाजी विक्रेते आहेत तर त्यांना या पेपर बॅग्स त्यांनी पुरवल्यात. तर आपल्याला काम काय करायचे पहा. रीड द तालुका वाईज नंबर. या ठिकाणी तालुका वाईज नंबर दिलेले आहेत आपल्याला की कोणत्या तालुक्यामध्ये किती पेपर बॅग्स पुरवल्यात. तर या नंबरचं आपल्याला रीडिंग करायचंय, वाचन करायचंय. अँड राईट म्हणजे नंबर्स लिहायचे आपल्याला इन वर्ड्स शब्दामध्ये म्हणजे स्पेलिंग मध्ये नंबर्स लिहायचे. तर हे असणारे तुमचं आन्सर. मी आन्सर या ठिकाणी लिहून दिलेला आहे. कोपरगावला एवढ्या पेपर बॅग्स पुरवल्यात, शेवगावला एवढ्या, कर्जतला एवढ्या आणि संगमनेरला एवढ्या. रीडिंग अँड रायटिंग आपल्याला या नंबरचं रीडिंग आणि रायटिंग करायचंय. तर आपल्याला रीडिंग करूया आपण सुरुवातीला. पहा कोपरगावचा विचार करूया. 12,000 हे 5 डिजिट नंबर्स आहेत म्हणजे या ठिकाणी 1000 प्लेस जे आहे सर्वात मोठी प्लेसमेंट म्हणजे 1000 प्लेसमेंट आहे या ठिकाणी. 12,740 स्पेलिंग मी खाली लिहून दिले तुम्हाला. या ठिकाणी पहा 28,095 100 प्लेस नाहीये, 0 आहे. कर्जत पहा 31,608 10 प्लेस 0 आहे. इथे पहा 10,972 खाली मी तुम्हाला स्पेलिंग मध्ये लिहून दिलेला आहे. तर असे होते विद्यार्थी मित्रांनो 3 प्रश्न या प्रॅक्टिस सेट मधील. आता फक्त 3 प्रश्न राहिलेत. तर हा होता आपला भाग 1 म्हणजे पार्ट 1 ऑफ दिस प्रॅक्टिस सेट. आणि मला असं वाटतं की पुढचे जे काही 3 एक्झाम्पल आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. तर मला असं वाटतं तुम्हाला नक्की समजले असतील. पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहा, मध्ये कुठेही तो स्किप न करता पूर्ण व्हिडिओ आपले पाहत चला. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, यातील माहिती तुम्हाला नक्की फायदेशीर वाटली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या पार्ट मध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू फॉर वॉचिंग.